Hello students, today we are going to learn the poem Basket Full of Moonlight. As usual, we start with warming up section. So be ready to be warm and to learn the beautiful poem Basket Full of Moonlight. Here is the warming up section. चला मुलांनो, आपण आता बास्केट फुल ऑफ मूनलाईट याविषयी पाहणार आहोत. त्यामध्ये सुरुवातीला जो सेक्शन आहे वॉर्मिंग अप सेक्शन तो आपण पाहणार आहोत. त्यातला पहिला भाग असतो चिट चॅट. जर आपण शाळेत असतो तर आपण याच्यावरती चर्चा केली असती. तुम्ही घरी आहात, आपल्या मित्राबरोबर, आपल्या भावाबरोबर, बहिणीबरोबर याची चर्चा करा. त्यांना हे प्रश्न विचारा, उत्तरं घ्या. प्रश्नाचे अर्थ आहेत. पहिला प्रश्न आहे, डिड यू लाईक टू हिअर बेड टाईम स्टोरीज व्हेन यू वेअर अ चाइल्ड. प्रश्नाचा अर्थ आहे, डिड यू लाईक टू हिअर, तुम्हाला आवडतं का ऐकायला बेड टाईम स्टोरीज, गोष्टी की ज्या झोपण्याच्या वेळेस सांगितल्या, बेड टाईम स्टोरीज व्हेन यू वेअर अ चाइल्ड, जेव्हा तुम्ही लहान होता तेव्हा तुम्हाला बेड टाईम स्टोरीज आवडत होत्या का ऐकण्यास. त्याचं उत्तर तुम्ही आपल्या भावाकडून, बहिणीकडून, मित्राकडून घेऊ शकता. दुसरा प्रश्न आहे, हू युजली टोल्ड यू द बेड टाईम स्टोरीज. हू म्हणजे कोण. हू युजली टोल्ड यू द बेड टाईम स्टोरीज, तुम्हाला बेड टाईम स्टोरीज कोण सांगत असत, कोणाकडून तुम्हाला त्या ऐकायला मिळायच्या. व्हाय डिड यू लाईक देम, त्या तुम्हाला का आवडायच्या. डू यू स्टील लाईक टू हिअर दोज स्टोरीज अगेन, आत्ताही तुम्हाला त्या स्टोरी ऐकायला आवडतात का. तुम्ही चाइल्ड होता, तुम्ही लहान होता तेव्हा तुम्हाला ज्या स्टोरी आवडायच्या ऐकायला, त्या स्टोरीज आता तुम्ही मोठे झालेला आहात, तुम्हाला आत्ताही त्या स्टोरी ऐकायला आवडतात का. तर या प्रश्नांची उत्तरं प्रत्येकाचं वेगळं असेल. त्याने आपल्या वहीमध्ये लिहिलं तरी चालेल. त्यानंतर दुसरी ॲक्टिव्हिटी आहे वॉर्मिंग अप सेक्शनमध्येच, डिस्कस इन ग्रुप्स अबाउट द प्रोसिजर ऑफ प्लांटिंग ट्री. चर्चा करायची. प्रोसिजर म्हणजे कृती. प्लांटिंग अ ट्री, झाड लावण्याची. प्लांटिंग अ ट्री, झाड लावण्याची कृती काय असते याच्याविषयी चर्चा करायची. आणि त्याच्यातील स्टेप्स ज्या आहेत, राईट द स्टेप्स इन बुलेट पॉईंट्स अँड प्रेझेंट देम बिफोर द क्लास. त्या स्टेप्स ज्या आहेत त्या खाली नोंद करायच्या आहेत. तर काय आहेत झाड लावण्याची कृती. पहिलं काय करतो आपण झाड लावण्यासाठी. तर पहिलं आहे, ब्रिंग द प्लांट. बरोबर, आपण प्लांट आणतो नर्सरीमधून, कुठूनही आपण प्लांट घेऊन येतो. त्यानंतर डिग अ होल, एक खड्डा खणतो. त्यानंतर मिक्स द कंपोस्ट विथ द सॉइलमध्ये आपण कंपोस्ट मिक्स करतो. त्यानंतर पुट द प्लांट इन द होल, त्या होलमध्ये आपण प्लांट ठेवतो. अँड पुट द सॉइल अँड फिल द होल, देन वॉटर द plant. This is how we plant a tree, and this is the procedure of planting a tree. Write down all these steps in your notebook. Okay, तुम्ही लिहू शकता. पहा, आपण सुरुवातीला काय करतो, प्लांट घेऊन येतो नर्सरीमधून. त्यानंतर आपण एक खड्डा खणतो, त्यामध्ये
खत आणि माती मिक्स करतो, ती थोडीशी भरतो, त्यात प्लांट ठेवतो, नंतर पुन्हा मातीने खड्डा भरून घेतला जातो आणि पाणी देतो. तर अशा पद्धतीने ते डिस्कस करून तुम्ही त्याचे स्टेप्स लिहू शकता. त्यानंतरची ॲक्टिव्हिटी आहे पहा, की जी आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये या गोष्टी असतात, ती ॲक्टिव्हिटी आहे डिस्कस in pairs and write what your father and mother do for your family. चर्चा करायची आणि लिहायचे what your father and your mother, तुमची आई वडील काय करतात, do for your family, कुटुंबासाठी काय करत असतात. 1-2 मुद्दे या ठिकाणी दिलेले आहे, आपण त्यात आणखी 1-2 टाकू, बाकीचे तुम्ही शोधू शकता. ओके. आता फादर, हा जो कॉलम आहे तो फादरसाठी आहे, हा कॉलम जो आहे तो मदरसाठी या ठिकाणी आहे. ओके. वहीमध्ये तुम्ही छानसं कॉलम तयार करून लिहायची. आता फादरमध्ये आपण काय करतात वडील आपल्या घरामध्ये, वर्क्स हार्ड टू अर्न लिव्हिंग, म्हणजे उपजीविकेसाठी ते कष्ट करतात. अर्थात आत्ताच्या या काळामध्ये असं विशिष्ट असा रोल फादर आणि मदरसाठी नाही, दोघंही कुटुंबासाठी सर्व काही करत असतात. वर्क्स हार्ड टू अर्न लिव्हिंग. मदर, याच ठिकाणी आपण काय लिहिणार, मदर वर्क्स और किंवा कुक. मदर कुक्स फूड. मदर कुक्स फूड फॉर द फॅमिली. कुटुंबासाठी आई अन्न शिजवते. वडील कुटुंबाच्या उपजीविकेसाठी कष्ट करतात. आणखी फादर मेक्स the house or the family makes the family safe. and mother keeps the house clean. त्यानंतरची ती ॲक्टिव्हिटी तुम्ही पूर्ण करू शकता. वडील काय जबाबदारी असते वडिलांची, आईची काय जबाबदारी असते, तर त्या पद्धतीने ती पूर्ण करा.